मोदींना टाटा बाय बाय करा आणि देश वाचवा. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. अकोल्यात धम्म मेळाव्याला उसळला जनसागर. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि राज्य स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. मोदींना टाटा बाय बाय करून देशाला वाचवा असे सांगून ओबीसी समाजाने वेळीच सावध होण्याचा इशारा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिला. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप RSSवर हल्ला चढवला. ओबीसींचा घात RSS भाजपने केला आहे. एवढे तर ओबीसीने डोक्यात घ्यावे, तरच ओबीसी आरक्षण वाचेल असे ते म्हणाले. स्थानिक पातळीवर ओबीसी नेतृत्वाला संधी देणारे आरक्षण आता हातातून जाण्याची शक्यता आहे असे सांगत ओबीसींसाठी ही धोक्याची घंटा आहे. नुसते राजकीय आरक्षण जाणार नाही तर शैक्षणिक आरक्षणही सुद्धा जाईल. त्यामुळे ओबीसींनी वेळी सावध व्हावे. विश्वगुरू मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले, स्वतःला विश्वगुरू म्हणणारे देशाच्या संकटात भर घालत आहेत. जगभरात भारतीयांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. जगभरातील सुमारे 20 कोटी भारतीय देशात परत आल्यास इथल्या व्यवस्थेवर मोठा ताण पडेल अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींच्या परदेशातील वागणुकीवर बोट ठेवत ते म्हणाले, स्वतःला विश्वगुरू म्हणवणारे नरेंद्र मोदी यांना परदेशात जगातील देश कशा पद्धतीने वागणूक देतो याचे हजारो व्हिडिओ यूट्यूबवर आहेत. इतका अपमान नरेंद्र मोदींच्या जगभरातील देश करत आहेत. धम्म मेळाव्यात बोलताना त्यांनी देशाच्या सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. ते म्हणाले की भारताचे सैन्य लढायला तयार आहेत, पण लढणार कुठून? पाकिस्तानला येणारी युद्ध सामग्री ही जगातील देशांकडून येत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींना पदावरून हटवण्याचे आवाहन केले. ही परिस्थिती बदलायची असेल तर मोदींना टाटा बाय बाय करा. पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील देश पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले. एकही मित्र भारताचा राहिलेला नाही अशी खंत आंबेडकर यांनी व्यक्त केली. मोदी हे केवळ आपला इगो जपण्यासाठी काम करत आहेत. देश महत्त्वाचा आहे की नाही हे ठरवा आणि मोदींना टाटा बाय बाय करून देशाला वाचवा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. अकोला पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मेळाव्यामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित होते.